भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचं झालेलं पानिपत अक्षरशः यावरच आपण मांडणी करावी. मला असं वाटतं की मी फार बोलण्यापेक्षा आपण एकामेकांशी बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. पण एक मोठी मी मांडणी करतो आणि जी मांडणी मला असं वाटतं की तुम्हाला कळायला किंवा पटायला काही फारशी कठीण नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये आत्तापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले किंवा आत्तापर्यंत जेवढे सत्ता आलं तर आणीबाणीचा काळ वगळता, आणीबाणी ही घोषित होती आणि त्याच्यावर डॉक्टर कुमार सप्तर्षी सरांशी एवढं कोणीच चांगलं बोलू शकत नाही, कारण ते आणि प्रबीर पुरकाळ असतात जे आता जेलमध्ये आहेत कारण ते आणीबाणीत पण जेलमध्ये होते, म्हणजे त्यांना डबल डॉक्टरेट आहे त्याबाबत. तर या काळात सोडून भारतामध्ये सर्वसाधारणपणे एक संवैधानिक चौकट पाळण्याची परंपरा बऱ्याच 16-17 पंतप्रधानांनी राबवली आणि ती परंपरा अशी होती की पक्ष जरी बदलले किंवा आघाड्या बदलल्या किंवा सत्ता जरी बदलली तरी धोरणं, आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, आपल्या देशातल्या, म्हणजे असं नाही की मला असं वाटत नाही की 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 1950ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर लगेच आपल्याला आत्यंतिक स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागला, असं काही मला नाही वाटत. माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं आहे. कारण आता जे झालेलं आहे भारतामध्ये ते महामार्ग आहेत, त्याच्या पायवाटा अगोदरच तयार झालेल्या होत्या, हेही मी पाहिलेलं आहे. त्यामुळे हे काय अशक्य आणि चकित करणारं नव्हतं. पण आता जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा फरक हा आहे जो फॅसिझममध्ये नेहमीच असतो की कुठच्याही प्रकारचा कोड ऑफ कंडक्ट किंवा संविधान किंवा बुक किंवा कोणताही रूल ऑफ लॉ याला मानायचंच नाही आणि त्याच्या पलीकडच्या गोष्टी करायच्या म्हणजे त्या गुप्तपणे करायच्या नाहीत, त्या उघडपणे करायच्या आणि त्याच्यावर उत्तरच द्यायचं नाही. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी 9.5 वर्षात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही किंवा कोणाच्याही प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही. किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले असताना त्यांना आपली प्रेस कॉन्फरन्स व्हिएतनाममध्ये जाऊन घ्यायला लागली. याहून मोठं लोकशाहीची संक्रांत काय असू शकते. म्हणजे आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणण्यापेक्षा मदर सिस्टर ऑफ डेमोक्रेसी मोदींनी केलेली जी आहे ती आज अनुभवतो आहे. तर त्या परिस्थितीमध्ये जगत असताना तुम्ही लक्षात घ्या की हे आपण जे आहोत, आपण म्हणजे कोण की भारताचे नागरिक, तर आपली स्पेस जी आहे ती आपली विरोधी पक्षांबरोबर असते. कारण सत्तेमध्ये असलेला पक्ष, सत्ता पक्ष जे काही करतो त्याच्याबद्दल जे ते संवैधानिक नसेल, ते असंवैधानिक असेल, ते कायद्याच्या राज्यात बसणार नसेल, ते आतापर्यंतच्या प्रेसिडेंट्समध्ये बसणार नसेल, तर त्याला आवर घालण्याचं काम किंवा त्याचा विरोध करण्याचं काम किंवा त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचं काम. राममोहन रोहिया म्हणाले होते की रास्ते अगर सुनसान हो जाते हैं तो संसदें आवारा हो जाती है. तर ते रस्त्यावरचं राजकारण चालू ठेवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतो. तर त्यामुळे आपण जे म्हणतो, म्हणजे मी आता जेव्हा एक अनौपचारिक असे काही मित्र मैत्रिणी आम्ही बसलेलो इथे आणि बोलणं चालू होतं तेव्हा असं बोलणं चालू होतं, पण मग म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे, म्हणजे मग हे विरोधी पक्ष हे का नाही करत आहे. मी म्हटलं की एक्झॅक्टली हा मुद्दा आहे की विरोधी पक्षांनी जागा, म्हणजे ती स्पेस जी आहे आपल्याला जे वाटतं सत्तेच्या विरुद्ध ती ऑक्युपाय तर केलेली आहे, पण ते करत नाहीये जे आपल्याला वाटतंय. ते जे आपल्याला वाटतं ते करायला पाहिजे ते करत नाहीये. त्यामुळे ते पण पार्टनर्स इन क्राईम आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. मुळामध्ये असं म्हणजे डॉक्टर साहेब सांगतील की आणीबाणीच्या काळामध्ये मी अगदीच छोटा होतो, म्हणजे आम्ही गावाला राहायचो, वेंगुर्ल्यामध्ये राहायचो, तर मला आठवतं की आणीबाणी उठल्यावर बाबांनी मला असं खांद्यावर घेऊन मधुदंडवतेंचं रामेश्वराच्या देवळात झालेलं भाषण ऐकायला नेलेलं. मी ऐकलेलं पहिलं भाषण तेच होतं. त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्यात मधुदंडवतेंनी जॉर्ज फर्नांडिसांचा कसा जेलमध्ये छळ झाला हे सांगितलं. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की माणसाचा छळ होतो आणि जेलमध्ये छळ होतो म्हणजे काय. तर त्यानंतर आत्ताची म्हणजे त्यानंतर ते सगळं गेलं, नंतर जनता पार्टीचं सरकार आलं, ते गेलं, नंतर अनेक घटना देशात घडल्या आणि नंतर आपण लोकशाही गृहीत धरली, म्हणजे मी सुद्धा असं मला वाटतं काही प्रमाणात. आणि अचानक लक्षात आलं की तो जेल, ते छळ सगळं चालू आहे, असू शकतं आणि ते होत होतं, छोट्या प्रमाणावर होत होतं. म्हणजे दलित कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणे किंवा
आदिवासींमध्ये काम करणाऱ्या NGO मध्ये जे मोठे माणसं काम करतात त्यांना पकडणे वगैरे ह्या गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणावर चालू होत्या. परंतु ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचं एक स्वतःचं असलेलं अस्तित्व आणि त्यांचं एक नैतिक बळ इतकं कमी, इतकं अशक्त करण्यात नव्हतं आलेलं की त्या नाहीच आहेत असं वाटावं. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की भारत सरकारने, सत्ता पक्षाने भारतातल्या संविधान मानणाऱ्या, अहिंसा मानणाऱ्या आणि रूल ऑफ लॉ मानणाऱ्या लोकांच्या, आपल्याच नागरिकांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. ही परिस्थिती आहे. फक्त नागरिक हे शांत आहेत आणि आपण जर फॉलो केलं नाही तर कॅओस होईल, म्हणजे अनार्की होईल. म्हणून अजून नागरिक ट्रॅफिक हवालदारने हात दाखवल्यावर थांबतात किंवा पोलिसांनी बोलवल्यावर जातात किंवा ईडीची नोटीस आल्यावर लगेच जाऊन समोर बसतात. या सगळ्या गोष्टी असंवैधानिक होत आहेत. किंबहुना सरकारच असंवैधानिक आहे हे माहीत असताना सुद्धा आपण ते सरकार मानतो, कारण आपल्याला एक त्यातल्या त्यात शिस्तबद्ध आणि आनंददायक आयुष्य हवं आहे. ही आपली गरज झालेली आहे. म्हणजे या सरकारच्या बाबतीत निश्चितपणे आपण म्हणू शकतो, म्हणजे महाराष्ट्रातल्या तर नक्कीच म्हणू शकतो, भारतातल्या पण म्हणू शकतो, त्याच्यावर मी नंतर येतो, की बहुतेक पद्धतीने, अनेक पद्धतीने ते असंवैधानिक आहे. मूलतः स्वतंत्र स्वायत्त संस्था ज्या आहेत, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, मीडिया, या गोष्टी स्वतंत्रच नसताना निवडून आलेलं सरकार हे स्वतंत्र सरकार, संवैधानिक सरकार तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय पुलवामाचं जे झालं 19 साली, तेव्हा फर्स्ट टाइम वोटर क्या वोट दे सकता है क्या अशी मतं मागणारं विधान केलं की इलेक्शन कमिशनने त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. मला आठवतं की इलेक्शन कमिशनने बाळा ठाकरेंवर 6 वर्षाची बंदी आणली होती. त्यांना मतदान पण, ते उभे राहायचे नाहीत पण त्यांना मतदान करायचा हक्क होता, तो काढून घेतला होता 6 वर्ष त्यांच्याकडनं, काहीतरी धार्मिक विधान केल्यामुळे. तर आता तो हैदराबादला जर राजा सिंग वगैरे जी भाषणं करतात ते बघता बाळासाहेब पुण्यात्मे वाटतात मला. तर ते म्हणजे अगदीच मऊ होते असं वाटतं आणि मवाळ होते. आणि म्हणजे वैशिष्ट्य हेच आहे बरं का, हिंदुत्ववादी राईट विंग फॅसिझमचं, ब्राह्मणवाद आणि फॅसिस्ट हे एकत्र झालेले जे काय रसायन आहे त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की नवा आला की अगोदरचा बरा वाटतो. तर या क्रमानेच आपण पुढे आलेलो आहोत इथपर्यंत. म्हणजे एकीकडे आपल्याला वाजपेयी आवडायचे, मग अडवाणी आले, मग वाटायचे की अडवाणी पुढे वाजपेयी फारच ग्रेट माणूस, मग मोदी आले, मग आता आपल्याला वाटतं अडवाणी किती चांगला माणूस होता खरं तर. आता याच्या पुढे काय येते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यावरून. म्हणजे किती भयंकर संक्रांत आपल्यावर आलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मगाचा मुद्दा परत जोडून घेतो की संवैधानिकरित्या, म्हणजे अशोका युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसरने एक पूर्णपणे स्टॅटिस्टिक्सवर आधारित असा थिसिस लिहिलेला आहे आणि 2019च्या निवडणुका कशा मॅनिप्युलेट झाल्या होत्या ह्या संपूर्ण रचनेवर त्याने तो पूर्ण थिसिस लिहिला. तो थिसिस जसा प्रसिद्ध झाला तसा अशोका युनिव्हर्सिटीने डिसोन केलं की या थिसिसला आम्ही पाठिंबा देत नाही. तेवढं केल्यावर त्यांना टेन्शन पूर्ण झालं नाही, भागलं नाही, त्यांनी त्यांना काढूनच टाकलं. आणि तो थिसिस मात्र अजून आहे गुगलवर, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. थोडा कॉम्प्लिकेटेड आहे संख्याशास्त्राचा असल्यामुळे, कारण अख्खी भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं सरकार हे संख्याशास्त्राला फार घाबरतं. कारण खरे आकडे जर बाहेर आले तर समस्या निर्माण होतील हे त्यांना पूर्ण माहिती आहे आणि खऱ्या आकड्यांना आव्हान जगातलं काहीच देऊ शकत नाही. म्हणून जनगणना पण पहिल्यांदाच आपल्याकडे बऱ्याच जवळपास शतकापेक्षा जास्त, शतक साधारण 21 पासून आतापर्यंत ना, बरोबर ना, 21ला पहिली झाली ना, 31 पासून आतापर्यंत पहिल्यांदा एक कोविडच्या निमित्ताने जनगणना झाली नाही, ती नाहीच झाली आता. म्हणजे आता आपण जवळपास ब्रिटिश पूर्व काळामध्ये जसे जगत होतो तसे जगतोय. म्हणजे जसं जमेल तसा कायद्याचा आधार, जेव्हा जमणार नाही तेव्हा कायदा सोडून द्या, जी नोटीस येईल त्याला फेस करा. आजचा दिवस गेला की सुटलो. आणि ही गोष्ट सगळ्यात भयानक यातली गोष्ट ही आहे की आपल्याला विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये असं वाटतंय. म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय मला माहित आहे, पण आपल्याला सर्वांना वाटत असावं अशी माझी खात्री आहे. कारण मला जिथे जिथे मी जातो तिथे वाटतं, पण मग विरोधी पक्ष का नाही विरोध करत असं विचारतात. विरोधी पक्ष विरोध करतात. विरोधी पक्ष काळी पीठ फीत लावून राजघाटावर जाऊन उभे राहतात.
मी एकदा विचारलं की स्वतः महात्मा गांधी जेव्हा हयात होते तेव्हा ते किती वेळा काळी फीत लावून गोपाळकृष्ण गोखलेंच्या स्मृतीस्तंभाकडे जाऊन उभे राहिले होते? एकदाही नाही. गोपाळकृष्ण गोखले ते गुरु होते, पण ते चंपारण्याला गेले, जिथे प्रश्न आहे तिथे गेले. त्यांच्या मूर्तीकडे जाऊन उभं राहणं त्यांचं शिकवण नाहीये. ते साबरमतीला गेले, त्यांनी ग्वालियर टँकवरनं करो अमरो सांगितलं. म्हणजे याचा अर्थ शिकवणीच्या बाबतीमध्ये आपल्या विरोधी पक्षांना हे कळलेलं आहे की आपण लढा उभारायचा तर कसा उभारायचा. आणि याचं एक मुख्य कारण आहे, आणि ते लेजिट कारण आहे. ते कारण असं आहे की आतापर्यंत 75 वर्षाच्या 71 वर्ष असं झालं की तुम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर एकंदर बुद्धिबळच खेळलं जायचं. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात सुद्धा आम्ही नाही जा बुद्धिबळ खेळणार असं सांगण्यात आलं तुम्हाला. आता या सरकारने 9.5 वर्षात काय केलं की आम्ही बुद्धिबळ खेळणार किंवा खेळणार नाही काही नाही सांगितलं. तुम्ही बुद्धिबळ खेळत राहा, आम्ही तोपर्यंत बॉक्सिंग खेळतो असं त्यांनी चालू ठेवलं. त्यामुळे या बाजूच्या लोकांना कळेना की नियम काय आहेत, बॉक्सिंगचे नियम लावायचे का बुद्धिबळाचे. बरं, बॉक्सिंगच्या नियमाने आपण खेळलो तर सरकार विरुद्ध बंड होतं, पण सरकारने आपल्या विरुद्ध जर बॉक्सिंगच्या नियमाने केलं तर ते संविधानिक होतं. तर या पेचामध्ये सापडलेलं आहे. आता त्यातला अजून एक घटक आहे टेक्नॉलॉजीचा. पुरोगामी लोकांनी नेहमीच सायन्सला पाठिंबा दिला. शास्त्र सायन्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली, मूलभूत गोष्ट मानली. आपण नेहमीच विज्ञानावर आधारितच जीवन जगण्याचा प्रयत्न केला, जेवढे पुरोगामी लोक आहेत त्यांनी. आणि जेवढे प्रतिगामी आहेत, राईट विंगर आहेत, उजव्या विचारांचे आहेत, भाजपचे संघाचे लोक, त्यांनी नेहमी विज्ञानविरोधी विचार प्रसारित केला. म्हणजे सांगतो, भाकरानंगलचं जेव्हा धरण आलं तेव्हा नेहरूंना श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले, अरे धरणातल्या पाण्याने जर वीज निर्माण केली तर शेतकऱ्यांना ते पाणी अशक्त मिळेल, मग शेतकऱ्यांची शेती बरोबर होणार नाही, त्यातली वीज निघून गेलेली असेल. तर ही यांचं विज्ञान, तेच आजपर्यंत चालू आहे. तर मुद्दा असा आहे की पण पहिली भाग ट्रॅजेडी आहे. जसं मार्क्स म्हणाला होता की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. फर्स्ट टाइम इट इज ट्रॅजेडी बट सेकंड टाइम इट इज फार्स. नंतर काय झालं, नंतर पुरोगाम्यांनी सायन्स तर आपलं मानलं पण टेक्नॉलॉजी हँडल करायला नकार दिला, आणि प्रतिगाम्यांनी टेक्नॉलॉजी आपल्या हातात घेतली. म्हणजे त्या सायन्सने निर्माण केलेली जी तंत्रज्ञान होतं, म्हणजे IT असो, फेसबुक असो, अल्गारिदम असो, त्याचे ट्विटर असो, किंवा आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे आले त्याचे अल्गारिदम कसे हलतात, ही टेक्नॉलॉजी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापरली. भले त्यांचा सायन्सवर विश्वास नाही, त्यांचा टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे. आणि पुरोगामी लोकांचा सायन्सवर विश्वास आहे पण टेक्नॉलॉजी कशाला. म्हणजे मला इतके माझे मित्र माहिती आहेत, मी आता नाव नाही घेणार, की म्हणतात की ते यार ट्विटर बिटर नको रे, सरळ कागदावर लिहून काढतो मी. तर मुद्दा असा आहे की इथे हा जो पॅराडॉक्स आहे हा भयानक ठरला. या क्रॉसरोडवर हा पॅराडॉक्सने म्हणजे असं आहे की अख्ख्या इलेक्शन, म्हणजे रशियाने असो किंवा इस्रायलने असो, ज्या देशात रीक केल्या, फिरवल्या, ते टेक्नॉलॉजीच्या जोरावर फिरवल्या. आणि आपले जे सत्तापक्ष आहे त्याला इस्रायल मधल्या सत्तापक्षाचा सरळ पाठिंबाच आहे. आपल्या देशातल्या स्वतंत्र सार्वभौम नागरिकांवर पेगॅसस लावण्याचा कोणत्याही कायद्याने किंवा संविधानाने अधिकार नसताना पेगॅसस लावणारं सरकार हे ईव्हीएम पवित्रपणे आणि अगदी नीटपणे पूजा करूनच वापरेल, ही ग्वाही देणारी माणसं जेव्हा मला भेटतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं. आणि काही पक्षाचे हे कार्यकर्ते एवढे उत्साही असतात की ईव्हीएम ज्या रूम मध्ये ठेवलेली असतात तिथे बाहेर ते पहारे वगैरे देतात. म्हणजे जसं काही तुम्ही पहारा इथे दिलं तर समोर असलेला टीव्ही मी ऑफच नाही करू शकत. तर हे जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधली ज्या भानगड आहेत त्याचा हा दुष्परिणाम आहे. ईव्हीएम हॅक करणं हे अतिशय सहज शक्य आहे. ईव्हीएम हॅक हे म्हणजे संपूर्ण ईव्हीएम गेलं आणि हॅक झालं असं होत नाही, फक्त काही ठिकाणी प्रिसिजनने करायला लागतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो एनिग्माचं. मला वाटतं मी परवा कुठेतरी बोललोय, ते रिपीट होईल कदाचित, ज्यांनी ऐकलं असेल त्यांना. हिटलरचं जे कोडिंग होतं, म्हणजे जे जर्मन सेनेचं नाझी पक्षाचं कोडिंग होतं, ते संपूर्ण लुफ्टवाफ्fe वगैरे वापरायचे ते कोडिंग डिकोड करण्याचं ब्रिटनला यश आलं 41-42च्या दरम्यान. त्यानंतर संपूर्ण जर्मन सैन्याच्या चाली ज्या आहेत त्या दोस्त राष्ट्रांना, म्हणजे अमेरिका आणि UK, इंग्लंड आणि सर्वांना आधीच कळायच्या बऱ्याचशा, कारण ते डिकोड करता यायचं. परंतु त्यांनी एक
ठरवलं होतं की ते डिकोड करताना एक 60 ते 70% डिकोड वापरायचं, 40% सोडून द्यायचं. कारण जर 100% डिकोड केलेलं वापरायला सुरुवात केली तर लगेच जर्मनांना कळणार की आपला कोड डिकोड होतोय म्हणून, कारण एवढा योगायोग असू शकत नाही. तर त्यामुळे ते 100% न करता 60% वगैरे करून, म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांनी 100% केलं असतं आणि हिटलरला कळलं नसतं. म्हणजे याच्यात इफ अँड बट खूप आहेत. तर 2 वर्ष अगोदरच युद्ध संपलं असतं, दुसरं महायुद्ध. पण ते 2 वर्ष खेचले त्यांनी. याचं कारण त्यांना ज्या पद्धतीने ते हँडल करायला हवं होतं त्याच्यामध्ये 2 अटी होत्या. एक म्हणजे आपल्या विरोधी पक्षाला कायम वाटत राहणं की तो बरोबर चाललाय. तर आपल्याकडे एक्झॅक्टली म्हणजे ईव्हीएमच्या बाबतीत हीच रणनीती अवलंबली जाते की लक्षात घ्या की आता मध्य प्रदेश, मी स्वतः गेलेलो, छत्तीसगड, भोपाळ, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेस हरणं शक्य नव्हतं. त्याच्या अगोदर आरजेडी बिहार हरणं शक्य नव्हतं. त्या अगोदर गुजरातमध्ये 150च्या वर जागा येऊच कशा शकतात. अँटी इन्कम्बन्सी इतक्या वेळेला आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेला काँग्रेसलाच 77 मिळालेल्या. जवळपास काँग्रेसचं बहुमत केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे नसते केले तर मागच्या वेळेच्याच विधानसभेत काँग्रेस निवडून आली असती. तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या सीट्स कशा बदलतात. तर प्रिसिजन, म्हणजे आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचं उदाहरण घेऊ. प्रायोरिटी त्यांना छत्तीसगड होती, राजस्थान होती आणि मध्य प्रदेश होता. त्याची कारणं पण आहेत, पण ती कारणात आपण आधी जाऊया नको. त्यांची मतं प्रिसिजनने हल्ली आहेत. म्हणजे कसं, बसपा मायावतींची मतं जी आहेत आणि अन्य म्हणजे अदर्स, ही मतं थेट बीजेपीला मिळाली. म्हणजे अगदी स्लाइस ब्रेडची जाते तशी त्या बाजूला गेली. असं मत बदलू शकत नाही. म्हणजे बॅलॉट बॉक्समध्ये तुम्ही केलं ते एकत्र केलेली मतं तुम्ही पळवू शकता, पण असं प्रिसिजनने बदलवू नाही शकत. त्याला मशीन, मेकॅनिकल ब्रेन आणि मेकॅनिकल हँडलर लागतात. म्हणजे ही सगळी गोष्ट जी आहे अशाच्या अशी गेली. काँग्रेसची मध्ये 10 लाखांनी वाढली आहेत तिन्ही राज्यात मिळून, पण काँग्रेस नंबर्समध्ये पराभूत आहे. याचं कारण तो स्लाइस बरोबर हलवला की सगळं बाकी हे हलतं, एक लक्षात आलं. दुसरं तुम्ही म्हणाल तेलंगणामध्ये काँग्रेसने केसीआरला हरवलं कारण बीजेपीचा तिथे क्लेम नव्हता. पंजाबमध्ये आप पार्टीने काँग्रेसला हरवलं कारण तिथे बीजेपी येणारच नव्हती. म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं तर ईव्हीएमच्या द्वारे ते येऊ शकले नसते, कदा येऊ शकले असते, पण मग खात्रीच झाली असते की ईव्हीएमने हॅक करता येतं. ते स्पेस तुम्ही सोडून तुम्ही खेळत राहणं आवश्यक आहे. आणि केंद्रामध्ये काही झालं तरी आपली सत्ता जाऊ द्यायची नाही, ही काळजी घ्यायची. म्हणजे राज्यामध्ये काही करता येतं, कारण राज्यपाल हाच मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त, म्हणजे असंवैधानिक सगळंच करायचं. तर राज्यपालाला जे अधिकार नाही ते अधिकार राबवून राज्यपाल आज राज्य करतायत. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं 12 आमदारांना अखेरपर्यंत कोश्यारींनी हे दिलं नाही, मान्यता दिली नाही. राहता विरोधी पक्ष. आता विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मला 2 गोष्टी कधीच कळलेल्या नाहीत. सीए एनआरसीचं आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, नोटबंदी झाली तेव्हा भयंकर आक्रोश होता, 150 लोक मेले त्या लाईनमध्ये. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले. ड्रायव्हरांचं आंदोलन, त्याचं शेतकऱ्यांचं आणि ड्रायव्हरांचं आंदोलन यशस्वी झालं. बाकी आंदोलनं आपापल्या पद्धत, JNU मध्ये आंदोलन झालं. या सगळ्यामध्ये लोकांनी आंदोलन केलं, विरोधी पक्षांनी आंदोलन केलेलं नाहीये. पूर्वी विरोधी पक्ष करत असत. एवढंच नव्हे तर 4-2 ट्विट एखाद्या पक्षाने टाकले असतील किंवा एखादा नेता भेटायला गेला असेल, या पलीकडे विरोधी पक्षाचा त्या आंदोलनामध्ये नगण्य सहभाग होता. याचा अर्थ विरोधी पक्षांनी आंदोलनांचा आता आपल्याला एकतर जमणार नाही हे मान्य केलंय किंवा आंदोलनाने काही बदल होणार नाही यावर त्यांचा विश्वास बसलाय, किंवा ते मिळालेले आहेत. किंवा असं आहे की वेस्ट इंडिया कंपनी म्हणजे हिज हायनेस लॉर्ड अडानी यांच्या नेतृत्वाखाली जे 70% भारताला गिळंकृत करण्यात आलेलं आहे, तर त्यात विरोधी पक्ष पण सामील आहे हे तर मानायला पाहिजे. यातलं काहीतरी एक सत्य असलं पाहिजे. द मुमेंट छत्तीसगड गेलं त्या दिवशीपासून हसदेवमध्ये जंगलची कटाई सुरू झाली. आता निकोबारमध्ये पण सुरू झाली. म्हणजे लक्षद्वीप आणि निकोबार तुम्हाला असं वाटत असेल की भारताचं काहीतरी महान होतं, असं काही नाही. त्या अडाणीला जंगलं, तिथला निसर्ग नष्ट करण्याची परवानगी मिळण्याकरता हे सर्व नेपथ्य आहे. तर या प्रकारचं जीवन आपल्याला जगायला लागतंय. तर आपण ईस्ट इंडिया कंपनीचे जसे गुलाम होतो तसे आता वेस्ट इंडिया कंपनीचे गुलाम आहे. त्याने गुलामगिरी कोणाची असल्याने फरक पडत नाही, हे आपलेच आहेत. हे संविधानिक नाहीये. अडाणीला मिळालेलं एकही कॉन्ट्रॅक्ट संविधानिक नाहीये.
अडाणीला मिळालेले कुठचेही कोर्टाचे निर्णय हे संविधान आहे. अरुण मिश्राने दिलेले निर्णय ह्याचं वाचन होईल पुढे, त्याची पुस्तकं लिहिली जातील आणि त्याचं अनालिटिकल पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहिलं जाईल. तेव्हा तुम्हाला कळेल की काय प्रकारचं भारतामध्ये असंवैधानिक राज्य चाललं होतं. पण त्यावर विरोधी पक्ष काय भूमिका घेत होता, म्हणजे जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये विरोधी पक्ष अशा प्रकारे उभा होता की जुनून होता लोकांमध्ये, किंवा एकदा इंदिरा गांधींना हरवतो म्हणून. आज असं काही दिसत नाही. तर 22 मी इथे गांधी स्मारकात यायच्या अगोदर मी गाडी फिरवून जस्ट मला इथे कॉर्नरला मिळेल ना म्हणजे शोधत होतो, त्याच्या आतमध्ये मला 4 रामाचे बोर्ड आरती करा 22 तारखेला म्हणून आणि 3 सावरकरांचे दिसले. म्हणजे 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 काय लेवलला म्हणजे रेशो बघा किती आहेत. आणि मग शेवटी गांधी स्मारक असं दिसलं. या रेशोमध्ये आपण जगतो आहोत. मूळ मुद्दा हा आहे की विरोधी पक्षांचं हे अचानकच नाही झालेलं. हे आमच्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर, शाहू फुले, ज्योतिराव फुले यांचं स्मारक नाही आहे. मुंबईत आमच्या समुद्रकिनारी सावरकरांचंच स्मारक आहे आणि ते अगोदरच्याच वर्षामध्ये बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राची असली तरी ज्या पद्धतीने विचार केला गेला राज्यकर्त्यांकडनं ते पाहता ह्या पायवाटा तयार करूनच ठेवल्या होत्या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी. यांनी त्याचे महामार्ग केलेले आहेत. त्यामुळे आता पेच हा आहे की लोकशाही 2024ला आपण म्हणजे शेवटचा तो फासा टाकतात ना, द्रौपदी लावली आता मी, तशी आता शेवटचा फासा द्रौपदीवर जाणार म्हणजे लोकशाहीवर. आणि तो फासा मला वाटत नाही की तो विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाला युधिष्ठिर मानण्याचं काही गरज नाहीये, पण विरोधी पक्षाच्या बाजूने जाईल असं मला वाटत नाही. कारण त्यांच्यात कोणत्याही प्रकारचं समन्वय, कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन, कोणत्याही प्रकारचं भारतीय जनतेमध्ये जुनून निर्माण करण्याची शक्ती ही झालेली दिसत नाही. काँग्रेसच्या बाबतीत म्हणाल तर काँग्रेस यात्रा काढते आहे. पहिली यात्रा फार यशस्वी झाली आणि फार चांगलं झालं. सगळ्यात पहिले राहुल गांधीच प्रत्येक धोक्याविरुद्ध बोलले, हेही इथे नमूद करायला पाहिजे. परंतु ज्या वेळेला ही दुसरी यात्रा काँग्रेसची निघते त्यावेळेला बूथ मॅनेजमेंट, बूथवरचं सगळं मशिनरी, माणसांच्या मतदार याद्या, त्यातनं हे लोक मतदार याद्यातनंच माणसं नाही गायब करून टाकतात. ईव्हीएम आणि इलेक्शन कमिशनला थोडीशी जागा उरते. इलेक्शन कमिशनने 19 लाख ईव्हीएम गायब झाले, त्याच्यावर काय उत्तरच दिलेलं नाही आतापर्यंत. बरं, व्हीव्हीपॅट 6.5 लाख 4 महिन्यात गायब केले, त्याच्याबद्दल काय उत्तर दिलं नाही. म्हणजे पूर्णपणे असंवैधानिक सरकार चालू असताना मला असं वाटतं की छोटं बूथ मॅनेजमेंट वगैरेला आत्ता मशिनरी लागण्याऐवजी ती पुन्हा यात्रेला लागणार. ही एक भीती आहे माझ्या मनात, म्हणजे ती तुमच्याकडे व्यक्त करतो. पण त्या पलीकडच्या भीती खूप आहेत. म्हणजे त्याच्या पलीकडे बूथ लावला वगैरे तरी इलेक्शन कमिशन स्वतःच आज तर आलेलं आहे. इलेक्शन कमिशन मला कुमार केतकरांनीच फॉरवर्ड केलं ते मेसेज की इलेक्शन कमिशन स्वतःच प्रचार करते की सरकारला मत द्या म्हणून, म्हणजे भाजपला मत द्या. आणि तुम्हाला मी सांगतो की मोदींचे सेल्फी पॉईंट सगळीकडे उभे केले. त्याच्या बाजूला राहुल गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांचे सेल्फी पॉईंट करा. बघा कोणाचे जास्त सेल्फी पॉईंट होतात, कोण काढतात सेल्फी जास्त कोणाबरोबर. मोदींबरोबर सेल्फी काढणार नाही कोणी. कारण इतिहास हे बघा, शेवटी काय, राम मंदिराचा जो निकाल दिलाय ना त्याच्या खाली न्यायाधीशांनी आपली नावं नाही लिहिली आहेत. असं क्वचित होतं. कारण त्यांना माहिती आहे पुढे जाऊन हे जेव्हा आपले नातवंड पणतवंड वाचणार तेव्हा आपली नावं नको. एकंदर पीठाचा अहवाल असं आहे त्याच्यात ते आपली म्हणजे जनरली त्या पीठाचं नाव कोण कोण आहेत तर गोगोई आहेत, ज्यांनी यौन शोषणाचे स्वतःवर झालेले आरोप स्वतःच्याच पीठाखाली घेऊन स्वतःला मुक्त केलं आणि राम मंदिराचा निर्णय दिल्यावर स्वतःच राज्यसभा घेऊन त्या पक्ष जाऊन बसले त्या पक्षात. अशा प्रकारचे महान न्यायाधीश म्हणजे पुण्यामध्ये बोलतोय आपण काय देहांत प्रायश्चित हेच खरे प्रायश्चित म्हणून काशीला निघून गेलेलं रामशास्त्रींचं इथे लहानपणी आम्हाला स्टोऱ्या सांगायचे. तर मी आत्ता येत होतो सिम्बॉसिसकडे वळताना मला रामशास्त्री आठवले अचानक. म्हटलं उगाच वेळ फुकट घालवला माणसानं, त्याऐवजी पुण्यात मजा करत राहिलेस तर खूप पुढे अजून गंमत झाली होती. तर कारण राघोबा दादांच्या मुलाने तर अजूनच धमाल उडवली होती. तर ते रामशास्त्री मुकले त्याला. तर आत्ताचे असते तर ते तसे मुकले नसते, बरोबर पक्ष बदलला असता वेळ आली की. आणि मूळ मुद्दा असा आहे की तर त्या राम मंदिर स्टेन स्वामी यांना स्ट्रॉ दिला नाही शेवटपर्यंत आणि ते गेले.
पार्किन्सन्स होतं. 85 वर्षाचा एक सेवाभावी फादर का कोर्ट चर्चा करत राहिले ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं की नाही आपल्या. बरं, ईडी आणि सीबीआय आणि बाकी IT वगैरे NSA NIA या संस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने फक्त विरोधी पक्षांवर धाड टाकून त्यांचा संवैधानिक आवाज दाबतात अशी कोर्टात केस गेल्यावर सुप्रीम कोर्ट म्हणलं हे आमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही, हे पॉलिटिकली तुम्ही सॉल्व्ह करा. झालं, हे दुसरं गेलं. उमर खलीदला कोणत्या गुन्ह्याखाली अटक केली आहे यावरच चर्चा करते अजून. 5 वर्ष 6 वर्ष झाली त्या माणसाचं आयुष्य बर्बाद झालं डॉक्टरेट असलेल्या, आणि त्याला कोणत्याही गुन्ह्याखाली अटक करता येत नाही असं निश्चितपणे सांगू शकतो मी. त्याला तो म्हणजे स्टेन स्वामी तर गेलेच, पण उमर खलीद उगाच तुरुंगात आहे आणि असे कित्येक आहेत, आणि सुप्रीम कोर्ट नरोवा कुंजरोवा भूमिका घेत नाही. तर अशा वेळेला विरोधी पक्षांना एवढी स्पेस असताना याविरुद्ध न बोलता, इलेक्शन कमिशन विरुद्ध न बोलता अजून एक पत्र त्यांना लिहिणं, मग या NGO हवी ना विरोधी पक्षाची एक चांगली. NGO वाले पत्र लिहितात चांगली याच्यापेक्षा. आणि विरोधी पक्षांना म्हणजे काँग्रेसला विशेषतः गांधीजींनी पहिल्यांदा NGO कडनं लोकप्रवाह आणि लोकसंग्रह करायला शिकवलं, स्त्रियांना रस्त्यावर आणलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, या सगळ्या गोष्टीमधला आपली अखत्यारीत आपल्या येत नाही असं न्यायालय सांगतं. त्याला राम मात्र कुठे जन्माला ते पक्क माहिती आहे, ते त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतं. ते त्यांनी लगेच सांगितलं, हा इथे 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 जे अशक्य आहे ते शक्य करतील सुप्रीम कोर्ट, अशा लेवलला सुप्रीम कोर्ट गेलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टावर कळस निवडणूक आयोगाने चढवलेला. आता तर ते कोणाला मत द्या हे सुद्धा सांगतात. म्हणजे काय, निवडणूक आयोगाचं कामच आहे निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडाव्या एवढंच नव्हे तर लोकांना कोणाला मत द्यावं असा जर संभ्रम असेल तर उगाच त्यांना त्रास होऊ नये, त्यांना मदतच करू म्हणून ते आता ते मदत पण करायला लागलेत. म्हणजे एवढं प्रोएक्टिव्ह इलेक्शन कमिशन पहिल्यांदा झालंय. आणि त्याच वेळेला गोदी मीडिया साथ देत नाही, प्रशासन साथ देत नाही, आणि विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षाने आतापर्यंत आंदोलन या नावाखाली काय केलं ते त्याच्यावर आपण बोलू, म्हणजे प्रश्नोत्तराच्या वेळेला येईल. पण जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये पण मोठा सहभाग दिसला नाही. लोकांमध्ये आजपर्यंत इंडिया अलायन्सने कोणताही जुनून निर्माण केलेला नाही. किंबहुना असा इंडिया अलायन्स आहे की काय अशी अफवा पसरली आहे. फक्त अजून कन्फर्म झालेली नाही ती अफवा, की म्हणजे जयप्रकाशजी प्रत्यक्ष गेले त्याच्या अगोदर एक अफवा पसरली होती ते गेले अशी, आणि नंतर आम्ही शाळा सुटली त्या दिवशी आमची, आणि नंतर मोराजींनी जाहीर केलं नाही 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 जयप्रकाशजी आहेत अजून म्हणून. तसं इंडिया अलायन्स झाला अशी एक अफवा पसरली, आणि नंतर ती अफवा आता खरी आहे का खोटी हेच कळत नाहीये. या लेवलला विरोधी पक्ष गेलेला आहे. म्हणजे विरोधी पक्षांचं पानिपताहून याच्याहून वेगळं पानिपत ते काय असतं, म्हणजे 2 मोती गळाले काय ते जे काय आहे 27 ते 2 कोण, हे 27 कोण ते तुम्ही इथे लावू शकता आणि तुम्हाला कळलं की विरोधी पक्षाची परिस्थिती काय आहे. ते एकही जन आंदोलन, एकही मोठा मोर्चा, म्हणजे डॉक्टर सप्तर्षींची पिढी भाग्यवान, त्यांनी चक्का जाम म्हटल्यावर अख्खा देशातल्या रेल्वे बंद होताना पाहिलं. म्हणजे जनता जागरूक असणं म्हणजे काय हे पाहिलं. त्यांनी एकदा आवाज दिल्यावर लष्कराने आणि पोलिसांनी सुद्धा सरकारचं ऐकू नये असं जयप्रकाशांनी आवाज दिल्यावर सगळ्यांना उचलून रात्री तुरुंगात घातलेलं पाहिलं. आपल्याला कसं करतायत, एकट्याला उचलून घालतात. म्हणजे आज परुळेकरांना घातलं, सप्तर्षी म्हणणार ठीक आहे आज परुळेकर गेले वाईट झालं. कॉमेंट सकाळने विचारले काय वाटतं तुम्हाला, फार वाईट वाटतं, फार हे लोकशाहीचे विरोधी कृत्य आहे. दुसऱ्या दिवशी त्यानंच घातलं, संपलं. त्यांना घातल्यावर कोण दुसरा एक कॉमेंट देणार की फार वाईट, या दोघांनी उगाचच घातलं. तिसऱ्या दिवशी त्याच्यासाठी येणार, त्यालाही घालणार आतमध्ये. असं करत 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 म्हणजे कसं एकाच वेळी उचललं तर लोकांमध्ये आंदोलन होण्याऐवजी हळूहळू एका एकाला उचलणं सोपं आहे, हे या सरकारने शिकून घेतलं. म्हणजे जसे व्हायरस आहेत, व्हायरस ते उत्क्रांत होतात किंवा बॅक्टेरिया आहेत ते उत्क्रांत होतात, हळूहळू अँटीबायोटिक्सला दाद द्यायचे बंद होतात. तशा अगोदरच्या आणीबाणीतनं नंतरच्या आणीबाणीवाल्यांनी शिकून घेतलं की काय नाही करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. आणीबाणी असा शब्द पण तोंडातनं काढण्याची गरज नाही, सगळ्यांना आज करू शकतो आपण. हे सत्ता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे. आणि भारत असंवैधानिक रीतीने चालणारा देश आहे हेही त्यांच्या लक्षात आलं होतं एवढ्या 70 वर्षामध्ये.
फक्त थोड्या थोड्या ठिकाणी चालत होता तो असंवैधानिक रीतीने. यांनी पूर्ण खुला करून दिला अडाणीला की का हवं ते घ्या, पोर्ट पाहिजे सगळे पोर्ट तुमचे, की एअरपोर्ट पाहिजे सगळे एअरपोर्ट तुमचे, लक्षद्वीप पाहिजे तेही तुम्हालाच घ्या, तुम्हाला एसीसी कंपन्या पाहिजेत घ्या. म्हणजे आधी एजन्सी जातात, ज्यांच्या मालकीच्या त्या बनलेल्या मोठ्या कंपन्या त्यांचे हात पिरगाळतात मालकांचे, त्या ते घाबरतात, ते हक्क सोडतात, अडाणी ताब्यात घेतात. अडाणीने टेंडरही भरलेलं नसतं. म्हणजे ही वेस्ट इंडिया कंपनी आहे थोडक्यात, बरोबर. आपण त्याचा आता गुलाम आहोत आणि अजून गुलाम होण्याकडे चाललेलो आहोत आणि विरोधी पक्ष याच्यावर काही करत नाही. म्हणजे लोकशाही बंद. त्यानंतर तुम्हाला एका कोलॅटरल डॅमेज, अर्थात हे सगळं नष्ट होईल का तर होईल, पण कोलॅटरल डॅमेज मधनं जायला लागणार. म्हणजे आपलंही डॅमेज तेवढंच होईल. जो सुंदर एक चांगला देश बनवला होता नेहरूंपासूनच्या सगळ्या पंतप्रधानांनी आपापल्या पद्धतीने त्यात भर घातली होती, ज्या PSU उभ्या केल्या होत्या, ज्या आता अडाणीच्या मालकीच्या आहेत, तर त्या गोष्टी म्हणजे लाईट लावला तर अडाणी, फॅन लावला तर अडाणी, कोळसा घेतला तर अडाणी, एअरपोर्टला पळून जायचं ठरवलं तरी अडाणी, पोर्टवरनं माल पाठवायचा झालं तरी अडाणी. म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचं आडनावच बरोबर आहे, ते जनतेच्या समानार्थीच झालं. मराठीमधल्या जनतेच्या समानार्थी जर कोणतं आडनाव असेल तर अडाणी हेच आहे. एवढा आपल्या स्वातंत्र्याबाबत अडाणी असलेली जनता त्याला अडाणीच पाहिजे. या पद्धतीने आज आपण पूर्णपणे गोत्यात आलेलो आहोत. मी जे बोलतो त्याला लॉजिकली अजिबात असत्य नाही. ईव्हीएम बाबत तुम्ही शंकाच बाळगू, जे म्हणतात ना ईव्हीएम हॅक होत नाही, ते लोक आहेत ज्यांनी कोविड काय तो कोविड असं करून आधी बोलले आणि नंतर गेले ते त्या कोविडमध्ये, कळलं. त्यामुळे ईव्हीएम 100% हॅक होऊ शकते आणि ती हॅक होते. पेगॅसस लावलं जाऊ शकतं आणि पेगॅससची ताकद काय आहे हे तुम्ही एखाद्या जाणकाराकडनं समजून घ्या. भारतात, अमेरिकेत अनेक IT प्रोफेशनल आहेत, सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपले मित्र आहेत, ते आत्ता करून दाखवायला तयार होते. भानुप्रताप सिंग आणि ते दुसरे वकील आहेत, त्यांनी तर मोर्चा उघडला. ते म्हणतात 50 EVM आम्हाला द्या, आम्ही करून दाखवतो. म्हणजे करून दाखवणारे आता इतकेच लोक तयार झालेले आहेत की मला असं वाटतं की घरोघरी EVM कारखाने निर्माण होतील आणि माझी EVM म्हणजे तेलगी स्कॅम सारखा एक स्कॅम होईल की इथून EVM माझ्या घरनं जातात बरं का आज. म्हणजे जस घरोघरी तांदूळ नेत आहेत, घरोघरी धागे नेत आहेत, तसं काही दिवसांनी घरोघरी EVM नेतील BJPचे लोक. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या EVM द्वारे आधीच ठरलेलं असणारे कोण निवडून येणार आहे ते, त्यामुळे तो आलेलाच असेल आणि त्याने तिकडे आधी लाडू वाटायला सुरुवात केलेलीच असेल. तर या पण ते लाडू तिळगुळाचे नसतील, म्हणजे आधीच सांगतो. तर या प्रकारचं, कारण गोड बोलायचे प्रश्न नाही ना, नंतर काय गोड बोलण्याची गरज नाही. तर या प्रकारच्या भयावह अवस्थेला भारत येऊन पोहोचण्याचं कारण म्हणजे आपण स्वातंत्र्य गृहीत धरलं, आपण संविधान गृहीत धरलं. आणि डॉक्टर मनमोहन सिंगांनी एका भाषणात म्हटलं होतं की सोव्हिएत युनियन सारखा देश कोसळतो, त्यामुळे भारतासारख्या देशाने हे प्रगती कायम चालू राहणार. जेव्हा त्यांनी गरिबी रेखेच्या वरती एवढी माणसं आणली होती तेव्हा त्यांनी म्हटलंय भारतासारखा देश कायम चालू राहील आणि तो कायम लोकशाही राहील, या भ्रमात राहू नका. त्याच्यासाठी तुम्हाला जागरूक राहायला लागेल, विरोधी पक्षाला टाईट करत राहायला लागेल सत्ताधाऱ्यांना. तर तेव्हा आपण मनमोहन सिंगांची नक्कल केली आणि आता जे नंतर पंतप्रधान झाले त्यांची नक्कल करायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण त्यानंतर तुम्ही कुठे होता, तुम्ही काय करता हे कोणालाच कळणार नाही. तर या पार्श्वभूमीवर आज आपण जवळपास 8 दिवस अगोदर त्या घटनेच्या आहोत, ज्या घटनेने भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळाची एक मोठी कूस बदलली. ती म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आली. ते महान जे न्यायमूर्ती होते त्यांनी बाबरी मशीद पडणे हा गुन्हा मान्य आहे हे मान्य केलं, पण ती कोणी पाडणारा गुन्हेगार होता हे सांगितलं नाही. ते म्हणले गुन्हेगार कोण नाही, पण त्या गुन्हा आहे. म्हणजे मशिदीने आत्महत्या केली, बाबरी मशिदीने. मी नेहमी ब्राह्मणवादाचं एक वैशिष्ट्य सांगतो. ब्राह्मणवाद हा जेव्हा बहुजन आणि आंबेडकरवाद जोरात असतो तेव्हा ब्राह्मणवाद बोलतो, तो ब्राह्मणवाद नव्हे. जेव्हा ब्राह्मण सगळे धर्म होतात आणि ब्राह्मणवाद बोलतो तो ब्राह्मणवाद. ब्राह्मणांची सत्ता येते तेव्हा बोलतो तो ब्राह्मणवाद. आता बोलतोय तो ब्राह्मणवाद आहे. तेव्हा बोलत होता ना, ती संधीची वाट पाहणारं हे एक हिंस्र श्वापत होतं. ते श्वापत आता आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. त्याला उतरवण्याची ताकद असलेला विरोधी पक्ष आपल्याकडे नाही.
आपल्यामध्ये शक्ती आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण लढू शकता. तुम्हाला एकटं लढायचं असायला पाहिजे, एकटं लढायची ताकद असायला पाहिजे. याचं कारण असं, कारण तुमच्यासाठी फक्त तुम्हीच लढू शकता. एक. आणि दुसरी गोष्ट अशी की जगातला एक माणूस सुद्धा गुलाम आहे तोपर्यंत सर्व माणसं गुलाम आहेत, असं एक बेसिक प्रिन्सिपल आहे. त्यामुळे तो गुलाम असलेला एक माणूस मी आहे असं मी मानतो. लोक विचारतात तुम्ही बोलता एवढं, तुम्ही इकडे भाषण करता, मग तुम्हाला त्रास नाही करत? होतो ना, सोलापूरला त्या दिवशी आलेले एवढे कागद घेऊन माझ्यावर, मी आणि राम पुनियांनी जी होतो त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, त्या सरफराज अहमद पोलीस आले कागद घेऊन, म्हटले करा सह्या. त्यात लिहिलेलं आम्ही जातीय विद्वेष पसरवणार नाही. बापरे म्हटलं, अरे वा, मी दंगली पेटवणार नाही वगैरे असं लिहिलेलं होतं. म्हटलं अरे वा, आपण एवढं हे कधी केलं एवढं आपण अगोदर. त्यांना म्हटलं मी सर असं कधी केलेलं नाहीये हो, किंबहुना हे असं होऊ नये म्हणून आम्ही इथे बोलायला आलोय, मी आणि राम पुनियांनी, आम्हाला करू द्या. नाही म्हटलं ही फॉर्मॅलिटी आहे, साधी एक सही पाहिजे. म्हटलं नाही, पण म्हटलं चेकवर पण एक साधी सहीच लागते, असं काय करता तुम्ही म्हटलं. तर ते म्हणले नाही, पण आम्हाला वरिष्ठांना तोंड द्यावं लागतं. मी म्हटलं तुम्हाला वरिष्ठांनाच तोंड द्यायला लागतं, मला स्वतःला तोंड द्यायला लागतं. मी नाही करणार सही. म्हटलं तुम्ही अरेस्ट करा, तुम्ही गोळ्या घाला, नाही करणार. मग राम पुनियांनी पण म्हणले मी पण नाही करणार सही. आणि मी म्हटलं ते टाका अजून, मी दरोडे घालणार नाही, मी बलात्कार करणार नाही, आणि तुम्हीच काय ते लिहा खाली त्याच्यानंतर. तर त्यांनी लिहिलं की परुळेकर आणि पुनियांनी यांनी सही करण्यास नकार दिला आणि म्हणले आणि ते संपलं. मुद्दा असा आहे की काळ मोठा कठीण आहे. तुम्ही जर स्वतःकरता लढू शकत नसाल तर तुमच्याकरता कोणी लढायला तयार नाहीये. आणि तुम्ही एखाद्या माणसावर, उमर खलीद आहे ना आतमध्ये, तर आज आपण लाडू खायला काय हरकत नाही. तो आहे उमर खलीद. कोण उमर खलीद? आपला काय संबंध? म्हणून तिळगुळाचे लाडू 5 तोंडात टाकत असाल तर लक्षात घ्या की तो दिवस दूर नाही. जी कॉन्क्रीट सारखी जी जेलमध्ये पोळी मिळते ना, साकेत गोखलेल्या लोकसभेत सांगितलं, राज्यसभेत सांगितलेली, ती तुम्हाला पण मिळणार आहे. त्यामुळे आजच त्या उमरसाठी तुम्ही उभे राहा, तर तुम्ही उभे राहिलेले बघून बाकी उभे राहतील. विरोधी पक्षाकडनं अपेक्षा करू नका. विरोधी पक्ष हा ऑक्युपाय स्पेसवाला झालेला आहे. विरोधी पक्षांनी जे करायला पाहिजे ते कम्युनिकेशनच नाहीये विरोधी पक्षाचं. आमच्याकडे अक्षता घेऊन आणि दोरे घेऊन आणि रामाचं ते काय ते मंदिर काय केलंय त्याचं हे घेऊन, म्हणजे रामाचं नाहीच आहे ते, राम तिथे असतच नाही. राम शेवटी आपल्या मनात असतो. ते सगळं घेऊन येतात. विरोधी पक्षाचा एकही माणूस हे चुकीचं आहे सांगायला कधी आलेला नाहीये. हे आले होते ना ते चुकीचे होते बरं का सांगायला, एक तरी शिरत आणून माणूस आला असताना तरी मानलं असतं. मला अख्ख्या भारतात एक माणूस दाखवा एका पक्षाचा की जो ह्यांच्या मागोमाग जाऊन सांगतोय की हे चुकीचं सांगतात, हे चुकीचं सांगतात, हे देवाचा काय संबंध नाहीये. नाही, इथेच खरा पराभव सुरू झालेला आहे आणि इथेच पराभव पूर्ण पण झालेला आहे. संक्रांतही हीच आहे आणि पानिपतही हेच आहे. ह्याची अखेर आपल्याला बलिदान दिल्याशिवाय होणार नाही हे लक्षात ठेवा. रक्त, घाम आणि अश्रू तिन्ही द्यावे लागतील, तेव्हाच ह्याची अखेर होईल. आता आपण कोलॅटरल डॅमेज झाल्याशिवाय या अंधाऱ्या बोगद्यातून वापरत जाऊ शकत नाही. एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय भीम, जय हिंद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.